4 षटकांची मॅच आहे. इथनं मात्र टॉस जांभूलपाडा टीमने जिंकलाय. त्यानंतर विनंती असेल दोन्ही टीम आपली जी काय प्रवेश फी असेल ती या ठिकाणी आमच्या आयोजकांकडे या आणि जमा करा. त्यानंतर मॅच स्टार्ट इथनं केली जाईल. 4 षटकांची मॅच आहे मित्रांनो. तर पाडवा मैदानामध्ये पंच जा लगेच. ऑफिशियल पंच भरत वाघमारे असतील आज संजय वाघमारे यांच्या माध्यमातून ऑफिशियल पंचाची भूमिका. त्यानंतर सलामी जोडी मैदानामध्ये जा लगेच शेड्यूल टीम. आजच्या दिवसातील दुसरी लढत थोडीसा उशीर झाला जांभूलपाडा संघाला इथे पोहोचायला आणि त्यानंतर जर पाहिलं तर मॅच देखील आपण थांबवली होती. इथनं मात्र आता जांभूलपाडा संघ पोहोचला. आजच्या दिवसातील दुसरी लढत जांभूलपाडा विपक्ष शिरडोन अशा पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच वंजारवाडी आणि नडाल. त्यानंतर शेवटची अंतिम लढत या स्पर्धेची शिवनसाई विपक्ष वर्णे यांच्यामध्ये म्हणजे टोटली 8 संघ इथे खेळताना दिसतील आणि 8 संघांमधनं आता बघायचं आहे. इथनं जर पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहता दुसरी लढत आपल्या समोर आपण पाहाल. एका बाजूला जांभूलपाडा शिरडोन ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहता शिरडोन टीम डेफिनेटली जा मैदानामध्ये लगेच सलामी जोडी आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती हवेली पाहाल जांभूलपाडा टीमचा पहिला गोलंदाज इथनं तेजस. तर पाहता सलामी जोडी मैदानामध्ये जाते. ती म्हणजे ऑन स्ट्राईकला फलंदाज इथनं असेल जनार्दन, नॉन स्ट्राईक अँड फलंदाज दीपक अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र गोलंदाज आपण पाहता जांभूलपाडा टीमचा तेजस. P1चा षटक असेल पॉवर प्ले 38 सर्कलचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि या षटकामध्ये हाणामारी होते. मात्र पाहिजे त्या हाणामारीच्या षटकामध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षण आपण वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथनं जर विचार केला तर 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सजवताना दिसतं. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे, मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल आणि वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. पाच या ठिकाणी गोलंदाज तयार असेल. आजच्या दिवसाची दुसरी लढत आपण पाहता तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. इथनं मात्र पाहता सलामी जोडी मैदानामध्ये जनार्दन आणि दीपक शिरडोन टीमची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल यावेळी पाहायचा फटका चांगला. यावेळी पाहता गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सरळ बॅटने चालला वाईडिश लॉंग ऑनला स्ट्रेट ड्राईव्ह फटका सीमा रेषा पलीकडं. इथनं मात्र पहिल्या बॉलवरती घात केला तेजस वरती. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या आणि इथनं शेडोन टीमचं अकाउंट ओपन झालं 4 धावेनं. पहिल्याच बॉलवरती दमदार फटका पाहायला मिळाला 4 धाव्यांसाठी. बघायचंय या ठिकाणी आता पाहू शकाल पहिल्या बॉलवरती चौकार आला. तिथनं कमबॅक दिसेल का तेजसचं, कारण की जनार्दनच्या बॅटमधनं फटका मात्र जोरात मारला गेला. तिथे मात्र 4 धावा जरूर मिळाल्यात.
टोटली 4 षटकांची मॅच आपण पाहाल. धावसंख्या इथं मात्र कितपर्यंत मजल मारली जाईल चिल्ड्रन टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. या बॉलवरती मात्र खोलबट टप्प्याचा चेंडू होता. पहा मित्रांनो, इथनं पाहता आपण सुरेख क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. सिंगल रोखू शकणार नाहीयेत सिंगलच्या मदतीनं. 5 या अंकावरती आतापर्यंत पाहाल आपण चिल्ड्रन टीमला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आज आपण पाहता सातत्यानं 4था दिवस KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह प्रेक्षेपण उत्कृष्ट क्वालिटी आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आमचा आवाज KTC यांच्या माध्यमातून पोहोचला जातोय. डेफिनेटली त्यांचं देखील खूप खूप आभार असतील या स्पर्धेच्या वतीने जे सोंडाई जनार्दनच्या पारीसंत आणि पहिला झटका शेडोन टीमला. वरती पाहता जांभूलपाडा टीमचा दुसरा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तेजसनं फक्त 6 धावा गरज केल्या. इथनं पाहता आपण 6 चेंडूमध्ये 1 गडी बाद गेला. पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहिला. तिथनं मात्र संघाला सावरलं आणि इथपर्यंत पाहता 6 धावा दापटला वरती. एक होतं महाराष्ट्र, एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचं नाव. डेफिनेटली जय भवानी जय शिवाजी. इथनं मात्र आपण पाहता मॅचकडे जाऊया आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल तर गोलंदाज सुयश नाईक यावेळी मात्र जांभूलपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल इथं मात्र घेऊन येईल. दुसरं षटक पिवनचं झालं समाप्त. अखेरीस पहिल्याच बॉलवरती पहा सुयश स्वतः चेंडू खाली. इथं मात्र कोणती चुकी करणार नाही आणि पाहायला मिळेल इथनं मात्र दुसरं विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज पादा बन. इथनं मात्र दीपक बॅक टू द डगआउट. सफलता मिळाली आहे इथनं मात्र सुयश नाईकला. दुसरा गडी बॅक टू डगआउट. शिडोन टीमला दुसरा झटका. यावेळी पाहता नौका फलंदाज जाईल मैदानामध्ये. इथनं मैदानामध्ये इंटर होईल फलंदाज. आपण चांगली गोलंदाजी इन्फॉर्म गोलंदाज असं वाटतं की यावर्षी मात्र इन्फॉर्म मध्ये असेल सुयश नाईक. यावेळी पाहायचंय हा फटका मोठा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणं मात्र झेल पकडला होता परंतु बाउंड्री लाईन लगत आपण जर पाहिलं तर डेफिनेटली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि या 2 धावा जबरदस्त क्षेत्ररक्षण टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. त्या ठिकाणी मित्रांनो जर हा फटका जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर गेला असता तर डेफिनेटली त्या ठिकाणं षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथनं 2 धावा आल्या. उत्कृष्ट गोलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी होती. त्यानंतर जर पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट देखील तेवढी साथ देतं. यावेळी सुयशला पुन्हा एकदा तयार 2 धावा खर्च केल्यात. इथनं पाहायचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सुरेख कमी उंचीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू. इथनं मात्र पाहता आपण आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका मारायचा होता. तिथनं मात्र जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. इथनं पाहायचं हा फटका सुरेख भरपूर दूर. यावेळी पाहता क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वाईट डिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं येतोय. हा दमदार फटका गुलशनच्या बॅट मधनं. इथनं मात्र 6 धावा धावपटल्यावरती चढवले जातील आणि टोटलचा विचार केला तर इथनं मात्र शेडोन टीम जाऊन बोजेल आता टोटल 14 अंकावरती. पहा मित्रांनो सुयशचा विचार केला तर सुयशनं पहिली 2 चेंडू पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, चौथा चेंडू डॉट राहिला आणि या चेंडूवरती मोठा फटका. टोटली 14 धावा धापटल्यावरती शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक आणि इथनं मात्र बघायचंय धावसंख्या कशा प्रकारे येते. शेवटच्या बॉलवरती काय घडतं. गोळी शेडोन टीमच्या 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या अखेरीस इथनं मात्र चांगली खेळी राहिली गुलशनच्या माध्यमातून. पाहता येणार 2 षटका. इथनं या 2 षटकामध्ये
इथनं मात्र पाहायचंय हा पहिल्या चेंडूवरती बराच वर चेंडू गेला स्वतः तेजस चेंडू खाली, परंतु पाहता काय घडलं, ही चुकी मागात पडेल का तेजसला. झेल सुटला इथनं पाहता, पण फलंदाज भालचंद्रला या फटक्यावरती जर विचार भरतच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. तिथनं मात्र झेल सुटला भरतचा. पाचव्या मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल आली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. इथं मात्र पहा चुकी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहता, तर तेजसच्या माध्यमातून काय घडेल. इथनं पाहता दुसऱ्या बॉलवरती देखील प्रत्याला चढवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. विकेट किपर कसं अपील असं वाटतं की अंतिम पंचांवरती प्रेशर येतं की काय. इथनं जर पाहिलं तर डेफिनेटली आपण जर विचार केला तर जे सोंडाई माता चषक 2024 आणि 25 पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करता. यानंतर प्रकाश झोतातील नाईट रत्नी स्पर्धा याच मैदानावरती 19 फेब्रुवारीपासून या ठिकाणी मात्र ती स्पर्धा रंगणार आहे. तर डेफिनेटली यावेळी पाहिजे हा फटका बराच दूर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, कोणतीही चुकी नाही आहे. इथनं मात्र विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर भालचंद्र बॅक टू द डगआउट. शेडोन टीमला तिसरा गडी यावेळी मात्र गमावेल. आणि टोटलचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती पाहता ती म्हणजेच आतापर्यंत 15 धावपटलावरती लागल्यात. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये यावेळी शेडोन टीमचा संदीप. पहा मित्रांनो या ठिकाणी असं वाटतं की शेडोन टीम प्रेशराइज क्रिकेट खेळतं, कारण की स्पीडमध्ये आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 4 गडी बाद झालेत. अवघा तिसरा षटक प्रगतीपथावरती पाहता एक धाव खर्च केली गोलंदाज करण, आणि या ठिकाणी मात्र आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एक धाव डेफिनेटली खर्च केली, एक गडी बाद गेला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहता संदीप ऑन स्ट्राईकला नौका फलंदाज. इथनं पाहता हा फटका मनगडी ताकदीचा वापर, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं 6 धाब्यांसाठी. मोठा दमदार फटका. ज्याप्रमाणे आपण पाहता मित्रांनो बॉडी लँग्वेजचा विचार केला संदीपचा, तर यावेळी मात्र मनगटी ताकदीचा वापर या फटक्यावरती पाहिला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेमध्ये हा फटका फेकून दिला. 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहाल तर 21 धावा आता धावपटलावरती लागली आहे. पहा मित्रांनो चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या उभी केली जाते. मागच्या मॅचचा विचार केला तर इथनं मात्र भिंगार संघानं डेफिनेटली आपण पाहता तर आंबिवली टीमला इथनं परास्त केलं. 40 धावा कुठून काढल्या आंबिवली टीमने. 41 धाब्यांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र पहा मित्रांनो 41 धाब्यांचं लक्ष त्या ठिकाणी आपण पाहत असताना भिंगार टीम इथं मात्र जिंकली आणि डेफिनेटली आपण पाहता तर दुसऱ्या फेरीमध्ये भिंगार संघाने प्रवेश केला. आता इथे बघायचं इथनं गोलंदाज पाहता करण. पहिले 4 चेंडू समाप्त झालेत, अद्यापही पहा अंतिम 2 चेंडू षटकातले बाकी असतील. आणि इथनं जर पहा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पहा मित्रांनो कव्हरला क्षेत्ररक्षक होते, धावले चेंडू पर्यंत सुयश, परंतु आपण पाहता या बॉलवरती आली सिंगल. तर शेड्यूल टीम जर पाणी घेऊन जायचं असेल तर षटक संपल्यानंतर जायचं आहे. इथं मात्र पाहायचा 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या अखेरीस धाब्यांचा आपण विचार केला तर धावा धावपटलावरती 22 या अंकावरती पाहता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम बॉल पॅड वरती लागला. इथनं पहा लाईन ओळखली जाईल पंचांच्या, परंतु जर पाहिलं तर षटक क्रमांक इथनं मात्र समाप्त झालं 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस यावेळी आपण पाहाल टोटलचा विचार केला तर 22 धावा आता धावपटलावरती शेडोन टीमच्या लागत आहेत. टॉस जिंकला इथनं जांभूलपाडा टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं आणि बॅटिंग करत असताना मात्र आतापर्यंत 4 गडी बाद झाले, ते म्हणजेच शेडोन टीमचे. शेवटचं अंतिम षटक असेल, या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल आणि डेफिनेटली जर पाहिलं तर या षटकामध्ये नेमकं टार्गेट काय सेट केलं जाईल इथनं मात्र बघायचं. 6 चेंडू शेवटची निर्णायक असतील.
तर त्यानंतर विनंती असेल यंग स्टार भिंगार संघ आपण त्या रेडी राहायचं, कारण की दुसऱ्या फेरीतली आपल्याला पहिली मॅच खेळायची आहेत ना. जो संघ जिंकेल तो भिंगार संघाला फाईट करेल. पाच आता गोलंदाज जाऊया मॅचकडे. आपण पाहतो मैदानाकडे. पहिला गोलंदाज, चौथा गोलंदाज अविनाश. पहिल्याच बॉलवरती पाहिला तर इथनं मात्र सुरेख गुडलँड स्पॉटचा चेंडू आपण पाहिला. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती इथनं पाहायला मिळाली. गोलंदाज पाहता अविनाश, पहिल्या बॉलवरती सुरेख. आतापर्यंत जर पाहिलं तर तेजसनं जो झेल सोडला तो झेल मित्रांनो महागात इथनं मात्र पडेल का? मात्र डेफिनेटली आपण पाहता गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर फलंदाज संदीपला पाहता. यावेळी पाहता मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाकडनं. विकेट किपर थोडेसे फंबल झाले सर्वेच त्या ठिकाणं. आणि मात्र या ठिकाणी पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये येईल सिंगल. बघा सॅबेली पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तेजस त्या ठिकाणी पाहता अवाकाशा बाहेर चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे येतो फलंदाज. इथनं मात्र आपण पाहता भालचंद्र भरतच्या बॅटमधून यावेळी हा दमदार हिट दिला फेकून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं 6 धावेंसाठी दमदार षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या आता पाहता आपण जाऊन पोहोचेल ती म्हणजेच टोटल इथनं 29 धाबेवरती. यावेळी पाहतो षटकारानंतर धावा धापटल्यावरती 29 धावा. इथनं मात्र आता 3 चेंडू शिल्लकात. गोलंदाज पण पाहता अविनाश. पुन्हा एकदा बॅटचा फेस कोळला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती होते. निर्धाव चेंडू निघून चालल्यात. इथनं मात्र विनंती असेल एंडिंग ब्रेकमध्ये मॅच संपेपर्यंत मित्रांनो पहा पहिलं पूर्वार्ध चालू आहे. त्यानंतर भिंगार संघ आपण देखील रेडी राहा. यावेळी पाहायचं गोलंदाज अविनाश सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीयेत. वाईडिश लॉंग आणला पूर्णपणे क्षेत्र रिकामं पडलं. तिथनं मात्र जर पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये यावेळी पूर्णपणे फायदा उचलत असताना म्हणून फलंदाज पाहता भरतच्या बॅटमधून यावेळी चौकार 4च्या मदतीने 33 धावा. आता धापटला होती शेवटचा अंतिम बॉल. इथनं पाहाल शेवटचा अंतिम बॉल. धावा खर्च केले आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11. गोलंदाज अविनाशनं. अंतिम शेवटचा एक बॉल. या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल का? यस, इट इज अ वाईट बॉल. इथं मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि वाईटच्या मदतीनं आता 34 धावा धापटल्यावरती लागल्यात. या स्पर्धेचा मित्रांनो हायस्कोर पाहिला तर कलोतर येथे टीमने तब्बल 74 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र त्या अंकाच्या पुढे आतापर्यंत कोणता संघ गेला नाहीये. सर्वाधिक धावसंख्या कलोतर येथे संघाने मारले. यावेळी पाहता डॉट बॉल शेवटच्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आणि इथनं पाहता तर 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस आपण जर विचार केला तर या ठिकाणी धावा जमल्या त्या म्हणजेच टोटल 34. म्हणजे आता येणारे 24 चेंडू अर्थातच 4 षटक. आणि इथनं मात्र जांभूलपाडा टीमला गरज विजयासाठी 35 धावांची गरज इथनं.
तर ज्या मैदानामध्ये जांभूलपाडा टीम सलामी जोडी इथनं मात्र आता विचार केला तर 35 धाव्यांची गरज आहे, 4 षटकं आणि इथनं पाहायचं तर 10वा शेड्यूल टीमनं जर विचार केला टॉस जिंकला होता जांभूलपाडा संघानं आणि इथनं मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं शेड्यूल टीमला, परंतु पहा मित्रांनो धावसंख्या छोटीशी उभी राहिली आहे. इथनं मात्र आता 4 षटकांनी 35 धावा. सलामी जोडी मैदानामध्ये एंटर होईल ती म्हणजे जांभूलपाडा टीमची धर्मवीर आणि कर्मवीर सर सेनापती जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. करण आणि त्याच्यासोबत यावेळी अविनाश. आता पाहायचं गोलंदाज इथनं मात्र उत्तरार्धाकडे जातो. उत्तरार्धामध्ये आपल्याला 35 धावा इथनं मात्र जांभूलपाडा टीमला गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती पहा शेड्यूल टीमचा गोलंदाज इथनं भालचंद्र, स्ट्राईकला फलंदाज अविनाश, नॉन स्ट्राईकला फलंदाज इथनं मात्र करण. पाहायचा पहिला चेंडू इथनं मात्र P1च्या षटकात दिलं. यावेळी जरूर फटका मारला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येथील उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल आणि अकाउंट ओपन होईल इथनं जांभूलपाडा टीमचं. पहा मित्रांनो 35 धाब्यांचं हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. इथनं जर विचार केला तर मात्र धावसंख्या मोठी नाही आहे, कारण की भिंगार आणि आंबिवली मधला सामना झाला होता मित्रांनो, त्याच्यामध्ये 41 धाब्यांची गरज असताना भिंगार संघ शेवटच्या क्षणी 6 चेंडू 17ची गरज होती भिंगार टीमला आणि तिथे मात्र अक्षय वाघमार यांचा सामना जिंकवला आणि इथनं मात्र या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. आता बघायचं ही मॅच झाल्यानंतर जो संघ जिंकेल विजेता संघ आता भिंगार संघाला फाईट करेल. दुसऱ्या सत्रामधील पहिली लढत असेल. मात्र पाहायचं इथनं आता स्ट्राईक ऑनला फलंदाज करणला आपण बॉल पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली, अविनाशच्या बॅटमध्ये आपण सिंगल पाहिली. इथनं आता गोलंदाज तयार. यावेळी पाहायचं हा फटका चांगला 20 शेपला चालला, वाईडिश लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट होईल हलवाररित्या. मित्रांनो पहा 24 चेंडू आणि 35चं समीकरण होता. आता पहा प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाबेनं या ठिकाणी समीकरण पुढे घेतलं जातं. 2 धाबा धावपटलावरती लागल्यात. अद्यापही जर पाहिलं तर 33 धाब्यांची इथनं गरज असेल. चार षटकांचा सामना आपण एन्जॉय करता. जे सोंडाई माता चषक 2024-25 मधला दिवस चौथा आणि दुसरा सामना. यावेळी चेंडू पॅडवरती आदलला आणि डेफिनेटली जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटला चेंडू प्रेस झाला आणि सिंगलच्या मदतीनं आता संघ पुढे सरकेल. प्रत्येक बॉलवरती गोलंदाज आपण पाहता भालचंद्रचं कौतुक केलं पाहिजे, कारण की मोठे फटके येऊ देत नाही. इथं मात्र सिंगल डबल न मात्र संघाला डेफिनेटली आपण पाहिलं तर फरक पडणार नाही आहे. परंतु जर विचार केला जांभूलपाडा टीमचा एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र डेफिनेटली उत्सुकता वाढेल जांभूलपाडा संघामध्ये. इथनं पाहायचं 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. P1चं षटक. यावेळी पाहता फुलर लेनचा बॉल वाईडिश मिड विकेटला चेंडू चालला, सिंगल कंप्लीट झाली. इथनं मात्र उचलणार फेकणार तोपर्यंत सूर्य क्षेत्ररक्षण. कलेक्शन थोडं चुकीचं झालं, परंतु एक धाबेपेक्षा जास्त काही या ठिकाणी मात्र येऊ देत नाहीयेत. फक्त सिंगलवरती प्राधान्य आणि सिंगलच्या मदतीनं इथनं मात्र 4 अंकावरती पाहता जांभूलपाडा संघ. मित्रांनो पहा ज्या सिंगल धाव संख्या आपण या ठिकाणी कुठून काढताय, ज्या P1च्या षटकामध्ये हाणामारी करायची त्या ठिकाणी आपण सिंगल धाव घेताय. इथे मोठे फटके येणे गरजेचं आहे. या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी पाहता 35 धावा म्हटलं तर धावसंख्या छोटी आहे, परंतु इथनं गोलंदाजीचा इफेक्ट मात्र दाखवला तर मात्र यावेळी पाहायचं डेफिनेटली पाहता
डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळेल. सुरेख सुरेख अखूट टप्प्याचा चेंडू पाहिला, त्यानंतर वेगावरती स्वार गोलंदाज भालचंद्राला आपण पाहता. चेंडू समाप्त झाले, षटकातील 5, अंतिम 1 बॉल पिवनच्या षटकातला असेल. इथे मात्र धावांचा विचार केला तर 4 धावा धापटल्यावरती लागेल शेवटचा अंतिम बॉल. या ठिकाणी पुन्हा एकदा वेगावरती स्वार मी म्हटलं, आणि इथनं मात्र शेवटी जर विचार केला तर गोलंदाज भालचंद्रनं वर्चस्व दाखवलं. आता जर विचार केला तर पिवनच्या षटकामध्ये पारडं जड राहिलं ते म्हणजेच शिरडोन टीमचं. इथनं पहा मित्रांनो, धावा धापटल्यावरती आल्या त्या म्हणजेच 34. आता येणारे इथनं मात्र असतील 18 चेंडू आणि कंपल्सरी 31 धाब्यांची गरज या ठिकाणी आपण पाहता, ती म्हणजेच जांभूलपाडा टीमला. बघा त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये फक्त आले 4 धावा, चांगली गोलंदाजी. इथनं मात्र फलंदाजांना विचार करायला भाग पाडलं जातं. गोलंदाज आपण पाहता भालचंद्रच्या माध्यमातून अविनाश आणि करण सलामीसाठी मैदानामध्ये गेले. अविनाशनं 4 चेंडू खेळले, तिथनं मात्र 2 धावा आल्या. करणनं प्रत्येक चेंडू मागे 1 धाव म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 धावा जमवल्या. इथनं पाहायचं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती शिरडोन टीमचा दीपकला आपण पाहता. 18 चेंडूमध्ये आता जमवायच्यात कंपल्सरी इथनं 31 धावा. जांभूलपाडा संघ पहा मित्रांनो, जी मॅच झाली ना भिंगार विपक्ष आंबिवली संघ, मी त्या मॅचचं वर्णन करतो. शेवटच्या षटकामध्ये 17 धाव्यांची गरज होती. गोलंदाजीचं वर्चस्व आंबिवली संघाकडे होतं, परंतु त्या ठिकाणं 9 चेंडू घोषित केले पंचांनी. आणि डेफिनेटली जर विचार केला तिथनं चुकीची गोलंदाजी गोलंदाजाकडनं झाली. झेल 2 ते 3 झेल सोडले एका षटकामध्ये, ते म्हणजे आंबिवली संघानं, आणि तिथनं शिरकाव केला भिंगार टीमनं. डेफिनेटली वर्तमान लढत जाऊया मॅचकडे. इथनं मात्र आता 18 चेंडू 31 ची गरज. यावेळी पाहाल वाईट बॉल असेल, वाईटचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. अतिरिक्त उंचीचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथनं वाईट बॉल. आता धावपटल्यावर 5 धावा आल्या. आता कंप्लीट जर विचार केला तर 30 धावांची गरज. इथनं 18 चेंडू 30 धावा जांभूलपाडा संघाला जिंकण्यासाठी, विजयासाठी. यावेळी मात्र हा फटका सुरेख आणि चेंडू झाला वाईडिश स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं. यावेळी फेकून दिला करणच्या बॅट मधून हा दमदार फटका. 6 धाब्यांसाठी येतो दमदार हिट, दमदार दर्जेदार षटकार. 6 धाब्याने पाहता संघाची धावसंख्या इथनं जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 11 या अंकावरती. पहा मित्रांनो, एका फटक्यानं धावसंख्या पुढे लोटली. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 4 आणि त्यानंतर या षटकामध्ये विचार केला पहिला बॉल वाईट आला, तिथनं मात्र दुसऱ्या बॉलवरती षटकार. टोटल धावा षटकामध्ये पाहता तर 7 धावा गोलंदाजा खर्च करतोय. ओके, या चेंडूला आम्ही चेक करतो. इथनं मात्र डेफिनेटली बघितलं जाईल, गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो. केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून हे अचूक टिपलं जाईल. इथनं पाहायचं हा चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आणि इथनं जर पाहिलं तर डेफिनेटली चेंडू जाईल सी मारेच्या पलीकडे. 4 धावा करणच्या बॅटमध्ये, बॅक टू बॅक मोठा प्रहार 4 धाब्यांसाठी. तर आयोजक कमिटी प्लीज आमचा तुमचा एक अंपायर पाहिजे आम्हाला. थर्ड अंपायर संजिता वाघमारे या, कारण की क्लोज डिसिजन असेल या ठिकाणी. गोलंदाजा वरती आक्षेप घेतला, इथनं या लगेच. कारण की मागच्या चेंडूवरती गोलंदाजावरती आक्षेप घेतला. यो बॉल आम्ही लाईव्ह वरती चेक करणार आहोत. इथनं मात्र गोलंदाज त्या ठिकाणी पाहायचा, गोलंदाज पाहता आपण दीपक वरती आक्षेप. इथनं मात्र पाहिलं जाईल. आणि जे थर्ड अंपायर असतील ते म्हणजे संजय वाघमारे यांच्या माध्यमातून क्लोज एन्काउंटर इथं चेक केला जाईल.
येस, तर इथनं मात्र फेअर डिलिव्हरी असेल. इथनं मात्र पुढचा चेंडू गोलंदाज दीपक पाहता. पहिला बॉल वाईट, षटकार आला, चौकार आला. यावेळी मात्र चेंडू हवेत पाहता आपण स्क्वेअर लेगला चेंडू चालला, सिंगल कंप्लीट झाली. उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडू मित्रांनो पहा फटका मारला कुठे आणि चेंडू सरळ आला या ठिकाणी आपण पाहता तर पॉइंट मध्ये त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केला. तोपर्यंत पाहता 2 धावा कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीने इथनं आता जांभूलपाडा टीम जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती. पहा मित्रांनो अद्याप 18 धाब्यांची गरज इथनं असेल, अजून 18 धाब्यांची गरज. समीकरण आता जर पाहिलं तर जांभूलपाडा संघाचं पारड जड होता असताना दिसेल आपल्याला. इथनं पाहता यस, इट इज अ वाईट बॉल, लाईन भरकडली गोलंदाजानं. या षटकातील दीपक पाहता दुसरा चेंडू वाईट असेल. 18 धाबा धापटल्यावरती समीकरणामध्ये लगेच बदल दिसून येतो. इथनं पाहता चेंडू समाप्त झाले, षटकातील 3, अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. इथनं मात्र करण जबरदस्त हाणामारी करतोय. यावेळी मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथं दुसरा षटक प्रगतीपथावरती पाहता गोलंदाज भालचंद्र वरती आक्षेप घेतला. तिथनं मात्र पहा मित्रांनो संघाला सावरतं का काय, कारण की डॉट बॉल तर आलाय परंतु इथनं करण देखील. यावेळी मात्र पाहायचं डॉट बॉल आपटी बार पाहिला, अतिरिक्त उंची परंतु त्या ठिकाणी गुडलँड स्पॉटचा चेंडू. डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवरती यस प्रहार दिला, प्रहार केलाय. या चेंडूवरती चेंडू जाईल वाईडिशा लांगॉनच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडं. शेवटच्या अंतिम बॉलवरती धावा जमल्या 6 आणि 6च्या मदतीनं आता धापटलावरती 24 धावा धापटलावरती लागल्यात. आता गरज असेल इथनं 11 धावीची. येणारे 12 चेंडू आणि 11 धावीची गरज, ती म्हणजे जांभूलपाडा टीमला. अकरा धावेची गरज इथनं पाहता 12 चेंडू 11ची गरज. समीकरण पहा मित्रांनो, जांभूलपाडा संघ गोलंदाजी करत असताना कंजूसभरी गोलंदाजी केली. गोलंदाज आपण पाहिला, तेजसला पाहिलं, तेजसनंतर सुयशला पाहिलं, सुयश नसेल करणने देखील एक षटक फेकलं. इथनं मात्र पाहता मित्रांनो गोलंदाजी सुरेख झाली जांभूलपाडा टीमकडनं. पहिल्यांदा टॉस जिंकला आणि तिथनं मात्र पाहिलं तर मात्र 34 धाव्यांची डेफिनेटली पारी राहिली शिरडोन टीमची. आणि मात्र पाहता आता इथनं 12 चेंडू गरज आहे 11 धाबीची. समोर फलंदाज यावेळी आपण पाहाल तो म्हणजेच अविनाश. जबरदस्त कालच्या दिवसामध्ये मी सामना पाहिला होता. इथे जर मित्रांनो विचार केला ना तर पाहिजे यावेळी हा फटका चालला मिड विकेटला. अविनाशच्या बॅट मधून सिंगल. कालच्या दिवसामध्ये पहा मित्रांनो बारबाई संघाने चांगली खेळी केली होती. शेवटच्या सर पंच इथनं मात्र तर पायसा इथनं मात्र पाहू शकाल
यावेळी मात्र बॅडम बॉलचा नाही संपर्क तिथं मात्र जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. कालच्या दिवसामध्ये प्रिय मित्रांनो बारबाई संघाचा विचार केला तिथं मात्र नॉट आउट तो संघ खेळला होता शेवटपर्यंत. आणि तिथे जर विचार केला तर शेवटच्या क्षणी मात्र बेलवली टीमनं त्या संघाला परास्त केलं आणि पूर्णपणे 9 विकेट इथं मात्र गेले होते बारबाई टीमचे. मात्र पाहिजे यावेळी चेंडू हव्यात इथं मात्र फटका चांगला करणच्या बॅट मधून पाठवलं चेंडू वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेटच्या मधनं हा चेंडू सीमा पलीकडं 6 धाब्यांसाठी 6च्या मदतीने संघात धावसंख्या 31 धावा. आता मात्र या ठिकाणी 4 धाब्यांची गरज असेल ती म्हणजे जांभूलपाडा टीमला. गोलंदाज पाहता बॉलिंग ट्रॅकवरती भरत पहिला बॉल 1 धाव दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती तिसरा बॉल पाहिला तर इथनं मात्र षटकार आलाय. आता बघायचं काय घडतं. आता बी 4 धाव्यांची गरज. यावेळी मात्र झेल पकडला जाईल तिथे पॉइंटला आई क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. जांभूलपाडा टीमला पहिला झटका भेटेल. इथनं पाहता पण इथनं जर विचार केला तर 31 धावा दापटल्यावरती पहिला गडी बाद यावेळी जांभूलपाडा टीमचा. आता इथनं पाहता डेफिनेटली जर विचार केला तर या षटकातील अंतिम 2 चेंडू शिल्लक विकेटचं पतन झालं एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहता तर जांभूलपाडा संघ चांगली केली राहिली आजच्या दिवसामध्ये. एस डेफिनेटली पाहता नेक्स्ट मॅच भिंगार यंगस्टार भिंगार संघ या कारण की 4 धाब्यांची गरज इथनं जांभूलपाडा टीमला असेल आणि एक षटकाची मॅच या ठिकाणी पेंडिंग असेल. पहा मित्रांनो तिसरे षटक प्रगतीपथावरती अंतिम 2 चेंडू शिल्लक या ठिकाणी गोलंदाज पाहता भरत 2 चेंडू इथनं मात्र शिल्लक असतील. 5 नौका फलंदाज मैदानामध्ये तेजस ऑन स्ट्राईकला असेल. पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहता तो म्हणजेच भरत तिसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये भालचंद्रचा विचार केला तर इथं मात्र त्याने 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक महागडं ठरलं गोलंदाज दीपकचं त्यानं तब्बल 20 धावा इथनं खर्च केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू 7 धावा खर्च गोलंदाज भरतनं केल्यात. या बॉलवरती पहा मित्रांनो एक्स्ट्रा कव्हरला फक्त हलक्या हाताने खेळायचं होतं परंतु त्या ठिकाणी बॅडम बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होईल. शेवटचा एक अंतिम बॉल असेल आणि या बॉलवरती काय घडतं ते मात्र बघायचं आहे कारण की फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज विजयासाठी इथनं मात्र जांभूलपाडा संघाला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ठिकाणी ऑफसाईडला कटवला चेंडू जर विचार केला तर चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफला. त्या ठिकाणी कोणती चुकी नाहीये. सीमा पलीकडे विजयी फटका तेजसच्या बॅटमधनं आणि सामना इथनं जिंकला तो म्हणजेच यंगस्टार जांभूलपाडा संघानं आणि इथनं मात्र देऊया शुभेच्छा डेफिनेटली इथनं मात्र शिरडोन टीमला विश ऑल द बेस्ट शिरडोन संघ आणि या ठिकाणी मात्र अभिनंदन असेल इथनं जांभूलपाडा संघ. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. लगेच 5 मिनिटाचा ब्रेक घ्या जांभूलपाडा संघ आणि लगेच दुसरी मॅच इथे स्टार्ट होईल ती म्हणजे यंगस्टार भिंगार विपक्ष यंगस्टार जांभूलपाडा ह्यांच्यामध्ये 3 षटकांची मॅच असेल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल तो म्हणजेच 3 षटकांचा इथनं